एकाच पक्षाच्या दोन वेगवेगळ्या प्रकारे एकाच पक्ष घटनेचा दोन वेगवेगळ्या प्रकारे वापर झाला असेल तर त्या घटनेच्या वैधतेवर नंतर प्रश्नचिन्ह उभा करता येईल का? हा प्रश्न साधा वाटतो, पण शिवसेनेच्या पक्षाच्या सत्ता संघर्षात हाच प्रश्न आता अत्यंत महत्त्वाचा ठरताना दिसतोय. कारण सुप्रीम कोर्टातील सुनावणी दरम्यान 2018 सालच्या शिवसेना पक्ष घटनेचा मुद्दा पुन्हा समोर आलाय. आणि विशेष म्हणजे या चर्चेत शिंदे गटातील आमदार दिलीप लांडे आणि मंत्री योगेश कदम यांच्या आधीच्या जबाबासंदर्भातचा संदर्भ देण्यात आलाय. त्यांनी जे जबाब दिले कोर्टात त्यांच्या जबाबांचा संदर्भ देण्यात आलाय. म्हणून आता प्रश्न फक्त शिवसेना कोणाची इतकाच नाही, तर प्रश्न आहे 2018 मध्ये शिवसेनेची अधिकृत पक्ष घटना नेमकी कोणती होती आणि त्या घटनेनुसार पक्षाचे निर्णय घेण्याचे अधिकार कोणाकडे होते. आजच्या व्हिडिओमध्ये हेच प्रकरण आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. नमस्कार, मी सुनील गायकवाड आणि आपण पाहत आहात आवाज जनतेचा, गल्ली ते दिल्ली, जनतेच्या प्रश्नावर थेट आणि निर्भीड आवाज. मित्रांनो, शिवसेनेतील सत्ता संघर्षाकडे आपण बहुतेक वेळा आमदारांची संख्या, खासदारांची संख्या आणि निवडणूक चिन्ह या दृष्टिकोनातून पाहतो. पण राजकीय पक्ष म्हणजे केवळ आमदारांचा समूह नाही. प्रत्येक पक्षाची एक संघटनात्मक रचना आणि पक्ष घटना असते. त्यामध्ये या घटनेमध्ये पक्षाची रचना कशी असेल, कोणते पदाधिकारी असतील, निर्णय घेण्याची प्रक्रिया काय असेल आणि पक्षाच्या वतीने निर्णय घेण्याचे अधिकार कोणाकडे असतील, यासारख्या महत्त्वाच्या बाबी असतात. म्हणूनच 2018ची पक्ष घटना नेमकी काय होती हा प्रश्न या संपूर्ण वादात महत्त्वाचा बनतोय. आज कोर्टातील सुनावणी दरम्यान ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी 2018च्या पक्ष घटनेशी संबंधित कागदपत्रे आणि जबाबांचा संदर्भ दिलाय. त्यांच्या युक्तिवादाचा मुख्य आधार हाच होता की 2018 सालची पक्ष घटना वेगवेगळ्या टप्प्यावर वापरण्यात आल्याचे दिसते. आणि इथून पुढचा प्रश्न निर्माण होतो, जर ती पक्ष घटना एखाद्या टप्प्यावर आधार म्हणून वापरली गेली असेल तर नंतर त्याच पक्ष घटनेच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित करण्याची भूमिका कशी समजायची, हाच विसंगतीचा मुद्दा कामत यांनी कोर्टासमोर मांडलाय. आता या प्रकरणातील पहिलं महत्त्वाचं नाव दिलीप लांडे. शिंदे गटातील आमदार दिलीप लांडे यांच्या जबाबांचा संदर्भ देताना 2018ची पक्ष घटना योग्य असल्याचे त्यांनी सांगितल्याचा युक्तिवाद करण्यात आलाय. म्हणजेच एका बाजूला 2018ची पक्ष घटना अस्तित्वात होती आणि ती योग्य असल्याचा उल्लेख तिथे आहे, आणि दुसऱ्या बाजूला नंतर त्याच पक्ष घटनेच्या वैधतेवर प्रश्न म्हणूनच या जबाबाचा संदर्भ कोर्टातील युक्तिवादासाठी महत्त्वाचा ठरतो. हा केवळ एका बाजूने मांडलेला युक्तिवाद आहे. यावर अंतिम निष्कर्ष सर्वोच्च न्यायालय देणार आहे. आपण कोणाची बाजू मांडत नाही. आता दुसरं नाव मंत्री योगेश कदम. योगेश कदम यांच्या आधीच्या जबाबात 2018ची पक्ष घटना दाखल करण्यासंदर्भात वकिलांकडून चूक झाल्याचा उल्लेख करण्यात आलाय. आणि नंतरच्या उत्तरात किंवा कागदपत्रांमध्ये 2018च्या पक्ष घटनेचा पुन्हा संदर्भ आलाय. आणि त्यामुळे एक महत्त्वाची विसंगती अधोरेखित केली जाते. एका ठिकाणी 2018ची घटना दाखल करण्याला वकिलाची चूक म्हटलं जातं, पण दुसऱ्या ठिकाणी त्याच 2018च्या घटनेचा संदर्भ पुन्हा समोर येतोय. आणि इथे संपूर्ण केसचा मुख्य प्रश्न निर्माण होतो. आता हे अगदी सोप्या उदाहरणाचं आपण समजून घेऊया. समजा एखाद्या संस्थेचा नियमपुस्तक आहे, एखाद्या संस्थेचं नियमपुस्तक आहे. तुम्ही एका निर्णयासाठी ते नियमपुस्तक दाखवता आणि नंतर त्याच नियमपुस्तकाची वैधता तुम्हीच नाकारता, तर स्वाभाविकच प्रश्न निर्माण होणारच. नेमकं खरं काय? 2018ची पक्ष घटना वैध होती की नव्हती? ती पक्षाच्या अधिकृत रेकॉर्डचा भाग होती की ती सादर होणं ही केवळ प्रक्रियात्मक चूक होती? याच प्रश्नाभोवती सध्याचा कायदेशीर वाद आणि अधिक गुंतागुंतीचा होताना दिसतोय. मग याचा शिंदे गटाच्या दाव्यावर परिणाम का होऊ शकतो? कारण शिंदे गटाचा दावा केवळ आमच्याकडे जास्त आमदार आहेत इथपर्यंत मर्यादित नाही. पक्षाची तत्कालीन पक्ष संघटनात्मक रचना काय होती, पक्ष घटना काय सांगत होती, पक्षामध्ये अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार कोणाकडे होता, या सगळ्या प्रश्नांचा विचार करावा लागू शकतो. म्हणूनच 2018ची पक्ष घटना ही केवळ एक कागदपत्र नाही, ती पक्षातील अधिकार रचना समजून घेण्यासाठी महत्त्वाचा पुरावा ठरू शकते. पण याचा अर्थ शिंदे गट अडचणीत आलाय का? इथे घाईने निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही. अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की एकनाथ शिंदेचा आता पक्ष गेला, चिन्ह गेलं, उद्धव ठाकरेंची जीत झाली असं आपण पाहतोय. परंतु
हा निष्कर्ष काढणं अजून योग्य ठरणार नाही. 2018च्या पक्षघटनेवर प्रश्न उपस्थित होणं म्हणजे शिंदे गटाविरोधात अंतिम 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 निर्णय झाला असा अर्थ होत नाही. तसंच दिलीप लांडे किंवा योगेश कदम यांच्या जबाबाचा संदर्भ आला म्हणजे न्यायालयाने तो पुरावा स्वीकारलाच आहे असंही म्हणता येणार नाही. संपूर्ण पुरावे, पक्षाची बाजू आणि कायदेशीर युक्तिवाद ऐकल्यानंतरच सर्वोच्च न्यायालय अंतिम भूमिका घेईल. म्हणून या प्रकरणात ठाकरे गटाला आता काय दाखवायचं आहे? या युक्तिवादानुसार ठाकरे गटाचा भर एका महत्त्वाच्या प्रश्नावर आहे. शिवसेनेची खरी अधिकृत पक्षरचना कोणती होती? जर पक्षाची अधिकृत रचना आणि त्यातील अधिकार वेगवेगळ्या प्रकारचे असतील तर केवळ आमदारांच्या संख्येच्या आधारावर पक्षाच्या नेतृत्वाचा किंवा पक्षाच्या प्रतिनिधित्वाचा प्रश्न ठरवता येईल का? हा मोठा कायदेशीर प्रश्न आहे. आणि आता सर्वच लक्ष सुप्रीम कोर्टाकडे लागलंय. आता या संपूर्ण प्रकरणात पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे सर्वोच्च न्यायालय या विसंगतीकडे कसं पाहतं. 2018ची पक्ष घटना नेमकी कोणत्या स्वरूपात अस्तित्वात होती? दिलीप लांडे यांचा जबाब किती महत्त्वाचा ठरतो? योगेश कदम यांच्या जबाबातील कथित विसंगतीचं काय? आणि सर्वात महत्त्वाचं, या सगळ्यांचा शिवसेना पक्षावरील दाव्यावर काय परिणाम होतो? या प्रश्नांची उत्तरं न्यायालयाच्या अंतिम निर्णयातून स्पष्ट होतील. म्हणून शिवसेना वादातील ही गोष्ट फक्त 2018च्या कागदपत्रापुरती मर्यादित नाही. कारण त्या कागदपत्रावरून एक मोठा प्रश्न निर्माण होतो, पक्षाची खरी रचना कोण ठरवणार? आमदारांचं संख्याबळ, पक्षाची संघटना, पक्ष घटना की या सगळ्यांचा एकत्रित विचार केला जाईल? दिलीप लांडे आणि योगेश कदम यांच्या जबाबांचा संदर्भ याच कारणामुळे चर्चेत आलाय. पण एक लक्षात ठेवा, कोर्टात एखादा युक्तिवाद मांडला जाणं आणि कोर्टाने तो अंतिमतः मान्य करणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे आता खरी उत्सुकता आहे, सुप्रीम कोर्ट 2018च्या पक्षघटनेबाबत नेमका काय निष्कर्ष काढतं आणि त्या निष्कर्षाचा शिवसेना वादावरच्या अंतिम निकालावर किती परिणाम होतो. तुमच्या मते पक्ष कोणाचा ठरवताना आमदारांचं संख्याबळ महत्त्वाचं असावं की पक्षाची अधिकृत संघटनात्मक रचना महत्त्वाची असावी? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. मी सुनील गायकवाड, आपण पाहत होतात आवाज जनतेचा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचं सोप्या भाषेत विश्लेषण पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.